पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये एका राहत्या घरी काल मुलीनं आत्महत्या जी आहे ती केलेली होती। मानसी गोपाळ घरे असं त्या मुलीचं नाव आहे। नुकतंच 1 वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं होतं। मानसीचे वडील आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारूयात। काका, नक्की कारण काय होतं? तुमच्या मुलीचं कधी लग्न झालेलं होतं, कुठं दिलेलं होतं आणि कालचा हा सगळा प्रकार नक्की कशामुळे घडला? मुलीचं लग्न होऊन 1 वर्ष झालेलं आहे। काल अचानक डेट झाल्यामुळं आम्हाला त्यांच्याकडून काही कळलेलं नाही आहे। मानसिक त्रासामुळं तिनं सुसाईड केलेलं असावं असा अंदाज आहे। तरी आम्हाला त्यांच्या सर्वांबद्दल कारवाई करायची आहे आणि त्यांची चौकशी करायची आहे। तुम्ही मुलीचं लग्न देताना किंवा त्याच्यानंतर मुलीनं काही तक्रार तुमच्याकडे केली होती का, किंवा घरामध्ये काय त्रास आहे किंवा काय? कारण ते फोनवर बोलूनच देत नव्हते। फोनवर जर बोलायला लागलं तर लगेच कॉल टाकायचे, आपलं स्पीकरला कॉल टाकायचे आणि समोरासमोर बोल म्हणायचे। तिच्याकडे मोबाईल दिलाच नाही 1 वर्षामध्ये, कधीच नाही। हो, काय मुलीनं तक्रार केली होती का तुमच्याकडे किंवा? मुलगी म्हणजे ती दबाव असल्यामुळं काहीच बोलत नव्हती। उलटा आम्हाला म्हणायचे तुम्ही गप्प बसा, तुम्ही बोलू नका, पुन्हा मला लई त्रास होत आहे। हां, ती वारंवार बोलायची। पण आम्ही म्हटलं आता नवीन लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही काय त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं। असं म्हणजे काय विषय होईल असं कधीच आणलं नाही, आम्ही डोक्यात कधीच विषय आलेले नाहीत। आम्हाला त्यांच्यावर कारवाई करून त्यांची पूर्ण चौकशी करायची। आमच्या मुलीची आत्महत्या झालेली नसून तिची आत्महत्या करून तिला वरनं फेकलेला असावा असा पूर्ण अंदाज आहे। आता तुम्ही असं म्हणताय की मुलीनं सांगितलं नाही, शेवटचं बोलणं कधी झालं होतं तुमचं मुलीचं? काही शेवटचं बोलणं कालच्या रात्री, फक्त 2 मिनिटाच्या अगोदरच, रात्री 11:30च्या दरम्यान कॉलवर फक्त बोलली, पप्पा तुम्ही व्यवस्थित राहा, गोळ्या वगैरे टाईम टू टाईम घेत जावा, तेवढी चर्चा झालेली। त्याच्यानंतर रात्री बोलणं म्हणजे परवाच्या रात्री बोलणं झालं? रात्री त्याच्यानंतर त्याच्यानंतर बोलणं नाही, काय नाही। आणि त्यांना आम्हाला ती घटना घडल्याच्या नंतर आणखीन पण कॉल केलेला नाही। आता त्या घटना होऊन कमीत कमी 14 तास झालेत, 6:15 6:30च्या नातेवाईकांकडून काहीच नाही रिस्पॉन्स नाही, किंवा तुम्ही कुठे ती चौकशी नाही किंवा काहीच विषय नाही, अजिबात नाही। या वर्षभरात तुम्हाला तशी काय कुणकुण होती का, किंवा काय मुलगी मानसिक त्रासामध्ये आहे, दबावामध्ये आहे, किंवा तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न केला होता? बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिनं आम्हाला कधीच काहीच सांगितलं नाही। म्हणायचे तुम्ही गप्प बसा, तुम्ही बोलू नका जास्त। परत मला तिथं गेलं की टॉर्चर करतात, सर्वजण टॉर्चर करतात, नणंद नवरा सर्वजण, सासू। त्याच्यामुळे ती कधीच काहीच सांगितलं नाही तिनं आम्हाला, काहीच नाही सांगितलं। काय नक्की काका हे कशामुळे घडलं, काय संशय आहे तुमचा? हे मला सांगा की आता तुम्ही काय कारवाईची मागणी करता, म्हणजे कुटुंबातल्या कोणत्या सदस्यांवरती कारवाई होण्याची मागणी? आम्ही सर्व सदस्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करणार। काय तुमची मागणी? मागणी अशी आहे की झालेली घटना दुःखद आहे, मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे अशी तुमची मागणी आहे। नक्की कशामुळे आत्महत्या झाली असं तुम्हाला संशय? ती ज्यावेळेस वरनं पडली त्यावेळेस तिच्या घरच्यांनी, नवऱ्यानी, नणंदनी, त्यांनी अजिबात कल्पना दिली नाही मुलीच्या बापाला की तुमच्या मुलीनं असं केलं। अजिबात त्यांनी आम्हाला टाळलं, सगळ्या गोष्टी त्यांनी टाळल्या। आम्ही जेवढं त्यांचे संपर्क करायचं तेवढ्या सगळ्या गोष्टी टाळल्या त्यांनी। आणि असं कधीमध्ये जर आली तर माझ्या मुलीला सांगायची ती की मला असं मारतात म्हणून माझ्या मुलीला। तिनं पण ती गोष्ट आम्हाला सांगितली नाही का, तर मला पुढं त्रास होतो म्हणून। काल पण ससूनमध्ये त्यांचं कुटुंब आलं होतं, त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसुद्धा दुःख नव्हतं की आमच्या सुनानं असं केलं तसं केलं म्हणून, काहीही दुःख नव्हतं। आणि तिथं ससूनला तिथं पोस्टमार्टमला आणलं तेव्हा त्यांना निघून गेले तिथून। त्यांनी काहीसुद्धा चौकशी केली नाही, काही नाही। तिथं आम्ही त्या मुलीचे मी काका लागतो, त्यांनी आमच्यासुद्धा काही संपर्क केला नाही। ज्यावेळेस मुलगी तिथं वरनं पडली त्यावेळेस त्या अंतरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर त्यांचं हॉटेल आहे। तिथं आसपास सगळ्या लोकांना माहिती झालं की तिथं वरनं मुलगी पडलेली आहे। मग त्यावेळेस तिचे सासू सासरे, तिची नणंद, तिचा नवरा हे तिथं हजर व्हायला पाहिजे होते, ते लवकर हजर झाले नाहीत। आणि तिथून बॉडी ससूनला आणेपर्यंत सुद्धा ते लोक ह्याच्यामध्ये आले नाहीत, गाडीमध्ये आले नाहीत। मग एवढं त्यांना का दुःख होतं? काय नक्की त्रास होता घरामध्ये, मुलीला नक्की काय त्रास होता, कोणत्या कारणामुळे त्रास दिला जातो असं तुम्हाला वाटतं? कारणामुळं तर तसं तर काही नव्हतं। मुलीचं पहिल्यापासून मुलगी शांत स्वभावाची होती, तिला रागेट स्वभाव अजिबात नव्हता। ती प्रत्येक गोष्ट
सहन करायची. तिचा स्वभाव असा होता आणि ती आत्महत्या करण्यासारखी नव्हती. का तर ती वडिलापाशी ती हमेशा खूप शांत स्वभावात राहायची. त्याला राग नव्हता, कसलाच राग नव्हता तिला. तुमची तक्रार आता नक्की कोणाकोणाच्या विरोधात असणार आहे की कारवाई व्हावी किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये हे दोषी आहेत असं तुम्हाला वाटतं? आता ह्याच्यामध्ये दोषी कसं आहे, पूर्ण त्यांचं कुटुंब आहे. त्यांचे जेवढे घरचे लोक आहेत त्यांनी आम्हाला काहीच प्रोत्साहन दिलेलं नाही की आमच्या मुलींच्या जावयाने आम्हाला काही संपर्क सांगितलं नाही किंवा तुमच्या मुलीनं असं केलं तसं केलं. हे एक माणुसकी या नात्यानं त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं किंवा तुमच्या मुलीनं असं केलं, तुम्ही पहिलं आमच्या घराकडे या तसं. आणि त्यांनी आम्हाला कुठल्याच संमती ह्याची त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही, काहीच केलेलं नाही. तुम्ही आता पोलिसात तक्रार देणार? आता आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देणार आहोत. आमच्या ह्या कुटुंबाला न्याय मिळावा. आपण पाहतोय की कुटुंबाचं म्हणणं आहे की गेल्या 1 वर्षापासून ती मानसिक त्रासामध्ये होती आणि सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे. मुलीनं ही तक्रार आम्हाला कधीच केली नाही, मात्र आम्ही पोलिसात तक्रार करतोय आणि या कुटुंबावरती कारवाई करण्याची मागणी आपण पाहतोय की मानसीच्या नातेवाईकांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.